श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. जेव्हा अनेक प्रयत्न करूनही यश येत नसेल, मोठ्या अडचणी जीवनामध्ये येत असतील, कष्ट, दुःख आणि विघ्न जर जीवनात येत असतील, तर मिठाची चतुर्थी हे व्रत केले जाते. या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या संकष्टी चतुर्थीपासून करू शकतो. पहिल्या संकष्टीला सकाळी लवकर उठावे व स्नान केल्यानंतर संकल्प करून या व्रताची सुरुवात करावी. ताम्हनात गणपती घेऊन आपण स्वतः आधी लाल वस्त्र परिधान करायचं आणि त्यानंतर ताम्हनामध्ये गणपती घ्यायचा आहे आणि गणपतीवर स्नान घातल्यानंतर गणपतीला गंधक, अक्षता व फूल, वस्त्र, शक्यतो तांबड्या रंगाचे हे सर्व असावे. ओम गम गणपते नमः म्हणून गंध, अक्षता, फूल, फळ, वस्त्र, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. तसेच दक्षिणाही अर्पण करावी. पूजा झाल्यावर अथर्व शीर्षाचा पाठ करावा. देव्हाऱ्यात जिथे गणपती ठेवणार तिथे अक्षता ठेवाव्या. लाल जास्वंदीचे फूल तसेच 21 दुर्वांची जुडी व्हावी. देवासमोर साखर ठेवावी. चतुर्थी दिवशी दिवसभर उपवास करावा. दिवसभर उपवासाचे गोड पदार्थ जसे की बटाट्याचा गोड शिरा, रताळ्याचा गोड शिरा, राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचा शिरा, दूध, केळाचे शिकरण किंवा फळं. मिठाचा एकही कण दिवसभर पोटात जाऊ द्यायचा नाहीये. उपवास करायचा. संध्याकाळी गणपतीची आराधना करायची, पूजा करायची. संध्याकाळी इतरांसाठी स्वयंपाक बनवायचा, परंतु ज्याने उपवास केला आहे त्याच्यासाठी फक्त 21 मोदक करायचे. 20 मोदक गूळ आणि खोबरं घातलेले बनवायचे आणि 1 मोदक ज्यामध्ये फक्त मिठाचे सारण घालायचे. मोदकांचा आकार छोटाच ठेवायचा. नैवेद्य दाखविल्यानंतर उपवास सोडताना गणपतीची ओम गम गणपते नमः म्हणून मंत्र म्हणून उपवास सोडण्यास प्रारंभ करावा आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल तेव्हा गणपतीला नमस्कार करायचा आहे. मिठाचा मोदक खाल्ल्यानंतर जेवण तिथेच थांबवायचं आहे आणि उरलेले मोदक फक्त घरातल्या लोकांनाच प्रसाद म्हणून द्यावेत. बाहेरच्या कोणालाही हे मोदक देऊ नयेत. जर पहिलाच मोदक मिठाचा लागला तर तिथेच जेवण थांबवावे व त्यानंतर दूध किंवा फळ खावीत व इतर जेवण घेऊ नये. इतर जेवण कधी कधी 18 किंवा 19 मोदक खाल्ले तरी मिठाचा मोदक लागत नाही. जेव्हा मिठाचा मोदक लागेल तेव्हा जेवण थांबवायचे, हे अनिवार्य आहे. अशा प्रकारे 11, 21 किंवा 51 हे जे आपण संकल्प करताना जे बोलले असू त्याप्रमाणे अशा चतुर्थ्या करायच्या आहेत. या व्रताने इच्छित फलप्राप्ती तर होतेच. या व्रताचे संकल्प केल्याप्रमाणे सर्व संकष्टी पूर्ण झाल्यानंतर उद्यापनही करावे लागते. मग हे व्रत कोणी करावे असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकते. स्त्रियांची अडचण असल्यास एखादी चतुर्थी वाढवावी. जेव्हा उपवास सोडताना कोणाशी बोलू नये. उपवास सोडतानाचे काही नियम आहेत की उपवास सोडताना कोणाशीही बोलायचं नाही आहे आणि हे व्रत चंद्रोदयाला सोडायचं आहे. चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये. चंद्राची ओवाळणी करून चंद्राला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे. गंध, अक्षता, फुले वाहून त्याची पूजा करून मग नैवेद्य दाखवायचा. चंद्रोदयावेळी गणपतीची पूजा करून गणपतीलाही नैवेद्य दाखवायचा आहे. गणपतीची आरती करायची आहे. उपवास सोडताना जमिनीवर आसन टाकून बसायचं आहे. मनातल्या मनात गणपतीचा जप चालू ठेवायचा आहे. उपवास सोडताना शिल्लक राहिलेले मोदक घरच्यांनाच प्रसाद म्हणून खायला द्यायचे. बाहेरच्या कोणालाही नाही द्यायचा आहे तो मोदक म्हणून. तर ह्या संकष्ट्या ज्या वर्षाच्या येतात त्या चैत्र संकष्टी जे येते तिला विकट संकष्टी असे म्हणतात. वैशाख संकष्टीला एकदंत संकष्टी म्हणतात. ज्येष्ठामध्ये जी संकष्टी येते तिला कृष्णबिंगल चतुर्थी संकष्टी असे म्हणतात. आषाढ महिन्यात येते संकष्टी तिला गजानन संकष्टी म्हणतात. श्रावण महिन्यातल्या संकष्टीला हेरंब चतुर्थी म्हणतात.
भाद्रपद महिन्यातल्या संकष्टीला विघ्नराज चतुर्थी असे म्हणतात. अश्विन महिन्यामध्ये वक्रतुंड संकष्टी असते. कार्तिक महिन्यामध्ये गणाधीप चतुर्थी असते. मार्गशीर्ष महिन्यात अखुरथ चतुर्थी असते. पौष महिन्यात लंबोदर संकष्टी. माघ महिन्यात द्विजप्रिय संकष्टी. फाल्गुन महिन्यामध्ये भालचंद्र चतुर्थी असते. ह्या प्रकारे आपण मनोभावे गणपतीची आराधना आणि चंद्राची पूजा केल्यानंतर आपल्याला इच्छित फलप्राप्ती नक्कीच होते. आपण एकदा या प्रकारच्या मिठाच्या मोदकांची संकष्टी करून तरी बघा. मग बघा आपले आयुष्य कसे 360 डिग्री एकदम पळायला लागते.